इराणसोबतचं युद्ध लवकरच संपू शकतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य, आमचं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. इराणकडे आता नौदल किंवा कोणताही संपर्क नाहीये, ट्रम्प यांचा मोठा दावा. इराणनं मुज्तबा खामेनी यांना सर्वोच्च नेते म्हणून निवडून मोठी चूक केली आहे. मुज्तबा खामेनींची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. चीनकडून आखाती देशांना युद्धबंदीचं आवाहन. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याकडून युद्धबंदीचं आवाहन. आखाती देशांच्या सार्वभौमत्वाचा, सुरक्षिततेचा आदर केला पाहिजे, चीनची प्रतिक्रिया. एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट्स संकटामध्ये सापडली आहेत. गॅसची कमतरते या ठिकाणी निर्माण झाली आहे. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनकडून यावेळेस माहिती देण्यात आली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व हॉटेल्स पुढील 2 दिवस बंद करावे लागण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. बंगळुरूमध्ये आजपासून अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स कामकाज बंद ठेवणार आहेत. हॉटेल्स व्यावसायिकांना एलपीजीचा पुरवठा बंद केल्यानं रेस्टॉरंट्स बंद. अचानक पुरवठा थांबवण्यात आल्यानं बंगळुरूमधील हॉटेल चालकांना मोठा धक्का बसलेला आहे. हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत. पेट्रोलियम मंत्रालयाची ट्विट करत माहिती. तर एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी वापरासाठी करण्याचं तेल शुद्धीकरण कारखान्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका. एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलपीजीचा इथं एलएनजीची गरज असते, मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झालाय. एलएनजीच्या तुटवड्यामुळे स्टील कंपनीमध्ये युनिट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईचा मोठा फटका बसलाय. गॅस पुरवठा बंद झाल्यानं 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ येतेय. औद्योगिक क्षेत्राला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन गॅसची गरज आहे. तातडीने गॅस पुरवठा सुरू करून उद्योगांना मदत करावी, संघटनांची ही मागणी आहे. गॅस तुटवड्यामुळे पुणे शहरातील 18 गॅस शवदाहिना राहणार बंद. पुढील आदेशापर्यंत शवदाहिना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. युद्धामुळे जळगावमधील व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्याला फटका बसलाय. व्यावसायिक गॅस सिलेंडरवरती आधारित छोटे उद्योग संकटात आले आहेत. सिलेंडरचा तुटवडा जाणवल्यास उद्योग बंद पडण्याची उद्योजकांना भीती आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीयेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा मुबलक साठा आहे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. आखाती देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं. यातील 24 उड्डाणं ही प्रामुख्यानं जेद्दा आणि मस्कतसाठी, तर उर्वरित विमानं ही यूएईमध्ये युद्धबाधित न झालेल्या विमानतळांवरून होणार आहेत. ऐन रमजानमध्ये खजुराच्या किमती भडकल्यात. आखाती युद्धाचा खजूरच्या व्यापारावरतीही परिणाम झालाय. मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आवक कमी आहे. बाजार समितीमध्ये 40 ते 50 टन होणारी आवक 6 ते 7 टनांवर आलेली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील समुद्राखालून इंटरनेटच्या ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे. आखाती देशातील युद्ध जास्त दिवस चालल्यास भारतासह अनेक देशातील इंटरनेट बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते. इराणमधील होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद. 1973 नंतरची सर्वात मोठी नाकाबंदी. 20 मिलियन बॅरल तेलाचं उत्पादन ठप्प. अमेरिकेवर देखील मोठा परिणाम. शेजारील देशांनी ट्रम्प यांना लगाम लावावा. इराणचा आखाती देशांना मोठा इशारा. तर ट्रम्प यांना न रोखल्यास तेल $200 प्रति बॅरलनं मिळणार, इराणचा इशारा. इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा नाश झाल्यावरती तेलाच्या किमती कमी होणार. डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावरती पोस्ट. तर फक्त मूर्खच वेगळा विचार करतील, ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणकडून अखेर सुप्रीम लीडरची घोषणा. खामेनींचा मुलगा मुज्तबा खामेनी इराणचे नवे सुप्रीम लीडर. मुज्तबा यांची निवड झाल्यानंतर इस्रायलवरती 2 मिसाईल्स डागल्या, इराणी मीडियाचा दावा. यूएईचे शेख मोहम्मद बिन झायेद यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवर चर्चा. इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्याबाबत फोनवरती चर्चा. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईमध्ये परतला. अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकल्यानंतर विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुलाला परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली होती. या विमानातून महाराष्ट्रातील सुमारे 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत पोहोचलेले आहेत.
अमेरिका इराण युद्धाचा ड्रायफ्रूटच्या बाजाराला मोठा फटका. आखाती देशातून येणाऱ्या ड्रायफ्रूटच्या किमतीमध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे. पिस्ता, खजूर, मनुक्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणी व्ही.के. सिंग यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे. प्रश्नांची समाधानकारक उत्तर न दिल्यानं पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. तर यावेळेस व्ही.के. सिंगच्या मुलाची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय. आहार संघटनेची आज सकाळी 11 वाजता मंत्री भुजबळांसोबत बैठक. आहार संघटनेचे सुनील शेट्टी यांची माहिती आहे. आखाती देशातील युद्धामुळे झालेल्या एलपीजीच्या गॅस तुटवड्याबाबत ही बैठक असल्याचं कळतंय.